मातीचं आणि माईचं आपलं फार जवळचं नातं आहे. प्रत्येकाला 5 माता आहेत. जन्म देणारी माता, राजाची बायको ती माता, गुरुपत्नी ती माता, मित्राची पत्नी ती माताच असते, आणि शेवटची आहे आपल्या पत्नीची आई ती माता. सगळ्यात जवळचं नातं जन्म देणारी आणि जिच्यात संपून जातो ती माती. मातीचं आमचं फार जवळचं नातं आहे. ती माय आमची. माय काळी असो, गोरी असो, गरीब असो, श्रीमंत असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, मायची आदला बदली नाही करतायत. एखाद्या पोराची आई रंगानं काळी आहे, सावडी आहे, अशिक्षित आहे, त्याने सांगितलं आई तू काही मला आवडत नाही, शेजारची काकू लय गोरी आहे, उद्यापासून मम्मी म्हणू का ग, चालेल का? माईची आदला बदली नाही करतायत. मायला दुसरा ऑप्शन शब्दच नाही. मायला ऑप्शन आहे का जीवनात? तरी लोक म्हणतात माय मरो. मला याचं लॉजिक आजपर्यंत कळालं नाही. माय मरून मावशी जगू, नेमका फायदा कोणाचा? घरी गेल्यावर विचार करायचा जास्त, त्यांना काय घेत जाऊ. मायला पर्यायी शब्दच नाहीये. माय, माता, जननी, आई. ही काळी आई धनधान्य देई, जोडवी मनाची नाती, आमची माती आमची मानस. काळी जरी असली तरी आपली आई ती. माईची आदला बदली नाही करत आहे. या मातीसाठी भगतसिंग वयाच्या 21व्या वर्षी फासावर गेलेत. या मातीसाठी धर्मवीर शंभूराजांनी 40 दिवस हाल सहन केलेत. या मातीसाठी छत्रपती शिवराय 50 वर्ष घोडदौड करत राहिले. या मातीसाठी शिवाकाशीत हसत हसत मृत्यूला आलिंगन देऊन गेलेत. या मातीसाठी मुरारबाजी मस्तक कटलं तरी लढत राहिले. या मातीसाठी प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीमध्ये गेलेत. या मातीसाठी बाजीप्रभू देशपांडे गजापूरच्या खिंडीमध्ये त्यांनी हौतात्म्य पत्करलं. याच मातीसाठी, या मातीसाठी चंद्रशेखर आझाद यांनी आपलं बलिदान दिलं. या मातीसाठी बाबू गेनू, शिरीष कुमार, अज्ञात असे असणारे इतिहासाच्या पानांमध्ये अंधारामध्ये, गडद अंधारामध्ये गेलेले की ज्यांचं नाव अजूनही इतिहासाला ठाऊक नाही, अशा अनेक हौतात्म्यवीर ज्यांनी हौतात्म्य पत्करलं आम्हाला ठाऊक नाही, या मातीसाठीच गेलेत. तुम्हा आम्हाला सगळ्यांना या मातीतच जायचंय. 3 चिमट्या राख आपली शरीराची मातीच होणार आहे. पण केव्हा? परिमळ गेली ओस फुल, आयुष्या शेवटी देह तैसा. कमी जगा. धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष जगलेत, मोजून 32 वर्ष. जालना, संभाजीनगर हे मुघलांची ठाणी होते. मुघलांचं ठाणं असणारे जालना संभाजी महाराजांनी लुटलं होतं. शंभूराजांचा पराक्रम अद्वितीय होता. शंभूराजे लढवय्ये होते, योद्धा होते, धर्मवीर होते. महाराष्ट्रात अनेक वीर झाले. कर्मवीर, नरवीर, स्वातंत्र्यवीर, क्रांतीवीर, महावीर. धर्मवीर शंभूराजे धर्मवीर, कर्मवीर भाऊराव पाटील. या महाराष्ट्राच्या मातीचा तो गुणधर्म आहे. या महाराष्ट्राच्या मातीतून सगळे नररत्न जन्माला आलेत. या मातीत ज्याने जन्म घेतला त्याची मागच्या जन्माची फार मोठी पुण्य आहे. तसं तुम्ही आपण या भारतात जन्माला आलो. या भारताचा एक इतिहास आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी एकदा संसदमध्ये बोलताना म्हटले होते, हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, यह वह जिता जागता राष्ट्र पुरुष है. जमिनीचा तुकडा नाही हा राष्ट्र पुरुष है. देखो अपना राजपूताना नाज से तलवारों पे, इन्होंने अपना जीवन काटा वर्षे तिर कटारों पे. ये प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे, और कूद पड़ी थी जहां हजारों पद्मिनी अंगारों पे. महाराष्ट्राच्या मातीचा हा गुणधर्म है. देखो मुल्क मराठों का जहां शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर का शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. या महाराष्ट्राच्या गवताच्या पात्यांना भाल्याचं स्वरूप आलं होतं. लहान लहान लेकर सुद्धा म्हणायचे, खबरदार जर टाच मारून झालं पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. या महाराष्ट्राच्या मातीचा तो गुणधर्म आहे. त्या मातीत आपण जन्माला आलेलो आहोत. या मातीचा स्वाभिमान बाळगा. ही माती स्वाभिमान्यांना जन्माला घालणारी आहे, बलिदान्यांना जन्माला घालणारी आहे. ही माती क्रांतीवीरांना, साधू संतांना जन्माला घालणारी माती आहे. आपण त्या माती जन्माला आलो, त्या मातीचा त्या ठिकाणी सन्मान करा.
करायला शिका. महाराज म्हणतात शेवटी मातीच होणार आहे. आयुष्यात शेवटी देह तैसा. शंभूराजांना ठाऊक होतं, पण जीवनाचं सोनं केलं. स्वामी विवेकानंद 39 वर्ष राहिले. 39 वर्ष वय का वय जाण्याचं 39. सज्जन लोक, युगपुरुष लोक आपलं कार्य झालं की थांबत नाही, जगाचा निरोप घेऊन जातात. ज्ञानोबारायांचं वय होतं का 22 वर्ष जाण्याचं, संजीवन समाधीस्थ होण्याचं, तरी ज्ञानोबारांनी कार्य आटोपलं. बस म्हणून जाणते तवचे जियावे जब अपकीर्ती अंगण पवे आणि सांग पाके विनिगावे. इथून या ज्ञानोबाराय सांगतात या पद्धतीने माणसाने जीवन जगावं, तरच जीवनाची कृतार्थता आहे. महाराज तुम्ही म्हणतात परिमळ गेल्यावर आयुष्य शेवटी देह तैसा. का महाराज म्हणता याच्यावरती काळ टपलेला आहे. अभंगाच्या दुसऱ्या नुसते दिसायलाच गोळणी, तुमचा आवाजही लय गोड. मी दिसायला बी चांगला आणि आवाज बी चांगला नाही, त्याला इलाज नाही. आता मुक्ताबाईंचं जसं दिलं तसं घ्यावं लागेल त्याला. घडी घडी काढ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. काळ काउंटिंग करतोय तुमचं, काउंटिंग. देवानं तुम्हाला मला श्वास मोजून दिलेले, तुम्हाला मला प्रत्येकाने ईश्वराने श्वास मोजून दिलेले. ते श्वास संपले मग एकच करा, सासों की माला पे सिमरू मैं सीता, सासों की माला पे सिमरू मैं साधेसा. प्रत्येक श्वासावरती ईश्वराचं चिंतन करा. न जाने कौन सा श्वास का आवन हो न हो. काय सांगता येतं कुठला श्वास शेवटचा राहील, सांगता येत नाही माय बापू. प्रत्येक श्वासागणित. जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. रंगला पाहिजे माणूस परमार्थात, भक्तीत, परमार्थात.
ऐसा रंग दे कि रंग नाही छूटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया, श्याम पिया मोही रंग दे चुनरी। ऐसा रंग दे कि रंग नाही छूटे, ना रंगपंचमीचा असा रंग दे। भगत सिंग रंगले त्याच्यामध्ये, रंग और नूर की बारात कैसी गाऊं। मुझे अपने ही रंग में रंगने मेरे यार सावरे, मुझे अपने रंग में रंगने मेरे यार सावरे, मुझे अपने ही रंग में रंगने मेरे यार सावरे, मुझे अपने ही रंग में रंगने मेरे यार सावरे। अपने ही रंग में रंग ले मेरे यार सावरे। ऐसा रंग दे की रंग नाही छुटे, तुझ्या रंगात मला त्या ठिकाणी। भगत सिंगांनी एकच रंग माहिती होता, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, खेले अपनी जान पर। जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी जान पर, मिट गई अपनी जान। आज उसी को पहनक निकला, पहनक निकला ओ, आज उसी को पहनक निकला हम दीवानों का टोला। मेरा रंग दे बसंती वाला, मेरा रंग दे बसंती वाला। मेरा रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती वाला, रंग दे बसंती वाला, रंग दे बसंती वाला। जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, खेले अपनी जान। जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन। राणी लक्ष्मीबाई तुमच्यापैकीच, राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई तुमच्यापैकीच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी तुमच्यापैकीच, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सुद्धा तुमच्यापैकीच। तुम्ही महाराष्ट्राचा मान वाढवला, देशाची शान वाढवली। देशाचा अर्थ खातं बाईच्या ताब्यात आहे। आपले अर्थमंत्री कोण आहे? महिला आहे ना। महिलांच्या ताब्यात देण्यामागचा काय उद्देश हो? महिला काटकसरी असतात। आमच्या भाषेत माणसाला उधळ मानक्या